जर तुम्हाला श्वेतस्त्राव, अंगावरून सफेद पाणी जाण्याचा खूप त्रास होत असेल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. जर या स्त्रावाला दुर्गंधी आहे, त्या स्त्रावाचा रंग पिवळा किंवा हिरवट आहे, योनी प्रदेशी खाज येत आहे, वेदना होत आहे, सतत श्वेतस्त्राव होत आहे, तर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण हा स्त्राव जो आहे तो एखादं इन्फेक्शन किंवा कुठल्या तरी दुसऱ्या आजाराचं लक्षण स्वरूप असू शकतो. पण या व्यतिरिक्त जर पाळीचे 5 दिवस आधी आणि 5 दिवस नंतर किंवा ओव्युलेशनच्या वेळेला किंवा रिलेशन झाल्यानंतर हलका पातळ स्त्राव होत असेल तर तो अगदी नॉर्मल आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला श्वेतस्त्राव होतोय जो पातळ आहे, त्याच्याबरोबर खूप अशक्तपणा येतोय, थकल्यासारखं होतंय, भूक लागत नाहीये, तर हा घरगुती उपाय तुम्हाला नक्की मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 वाटी धने, 1 वाटी जिरं आणि 1 वाटी खडीसाखर घ्यायची आहे. धने आणि जिऱ्यांना वेगवेगळं भाजून मिक्सरला लावून पावडर बनवायची आहे. खडीसाखरेची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून ही 1-1 चमचा पावडर सकाळी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी 1 तास अर्धा कप कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे. साधारण 1 ते 1.5 महिना तुम्ही हे कंटिन्यू करा आणि तुम्हाला जो काही रिझल्ट आला तो आमच्याबरोबर नक्की शेअर करा. या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू.